वनताराची टीम जी आहे ती दाखल झालेली आहे जिल्ह्यात आणि ज्या ठिकाणी आता ओंकार हत्ती आहे कास गावात तिथे ते पाहणी करतायत. वनताराच्या टीमला हत्ती पकडण्याचे आदेश दिलेत का? एक गोष्ट मला आपल्याला अशी अशी सांगायची आहे की या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केस झालेली होती आणि वनतारा सर्व ज्या काय वन खात्याचे नॉर्म्स आहेत त्या पाळून त्या प्राण्यांची योग्य ती काळजी घेते. याचा निर्वाळा आता सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे या संदर्भातल्या आता कुठल्याही केसेस याच्यापुढे एंटरटेन करू नये असा सुद्धा एक आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण कामकाजाची पाहणी केल्यानंतर आणि हा निर्णय त्याच्यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समिती नेमलेली होती आणि त्या समितीने हा निष्कर्ष काढलेला आहे की ज्याप्रमाणे सरकारचे सर्व नियम पाळून कशा रीतीने जंगली श्वापदांना त्या ठिकाणी आपण कॅप्चर करू शकतो, त्याचप्रमाणे त्यांची योग्य काळजी घेऊ शकतो, हे सर्व काही त्यांनी तिथे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे हत्ती आहेत यांचंसुद्धा चांगल्या तऱ्हेने त्या ठिकाणी संगोपन केलं जाईल याची मला खात्री आहे. शेवटी वनप्राण्याची सुद्धा काळजी घ्यायला लागते, परंतु त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांचं किती नुकसान व्हायला द्यावं यालासुद्धा एक मर्यादा आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर या जंगली जे हत्ती आहेत आपले त्यांना त्यांनी ताब्यात घ्यावं असंच मला वाटतं. त्याच्यामुळे ही कारवाई सुरू असताना माहिती देण्यापेक्षा शेवटी एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल, ज्याचा शेवट गोड होतो ते सर्व गोड असतं. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करायला द्यावं अशीच माझी सर्वांना विनंती राहील. राजन तेली यांनी एक आता आरोप केला आहे. ते असं म्हणतात की जिल्हा बँकेमध्ये मोठा घोटाळा आहे आणि त्याचे सूत्रधारच पालकमंत्री आहेत, असं त्यांनी एक आरोप केला. त्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार. त्यांच्या आरोपाशी मी स्वतः सहमत नाही. कारण जिल्हा बँकेचं काम हे आदरणीय शिवरामभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये चाललं आणि त्यांचा समर्थपणे वारसा हे त्या ठिकाणी चालवला जातो आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये कुठे त्रुटी आढळल्या असतील तर जिल्हा बँकेचं नाव बदनाम होता कामा नये. शेवटी बँक ही एक इन्स्टिट्यूट असते आणि त्याच्यामुळे लोकांच्या विश्वासावर बँका चालत असतात आणि महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ट जिल्हा बँकेमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे जर आपण जनरल आरोप करायला गेलो तर त्याच्यामुळे बँकेचं नाव बदनाम होतं. याचा थोडंसं भान ठेवण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं. राजन तेली यांनी नुकताच ठाकरे शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं यामुळे महायुतीमध्ये कुठे तडा निर्माण होणार नाही. एक मला असं वाटतं की त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती माझ्या माहितीप्रमाणे ती त्यांची प्रवेश होण्यापूर्वी घेतलेली होती. त्याच्यामुळे माझी खात्री आहे की ज्यावेळेला त्यांची आणि एकनाथ शिंदे साहेबांची भेट होईल त्यावेळेला निश्चितपणे कशा रीतीने बोलायचं सबुरीने याचा सल्ला त्यांना पक्षाकडून दिला जाईल. कारण कुठलाही विषय असेल तर तो विषय मांडण्याचे तो पब्लिकली मांडायचा नसतो. त्याच्यासाठी एक पद्धत आहे आणि हे करत असताना आपण महायुतीमध्ये आहोत ह्याचंसुद्धा भान आपल्या सर्वांनाच ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. यावर संजय राऊतांनी असं म्हटलंय की राणेंकडे गेली अनेक वर्ष जिल्हा बँक आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून ईडीकडे चौकशीचे आदेश द्यावे. संजय राऊतांच्या हातात काहीतरी एक हत्यार द्यायलाच लागतं. तसं हे आयतं हत्यार विनाकारण त्यांच्या ताब्यात मिळालं आहे ह्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. मला स्वतःला जिल्हा बँकेबद्दल पूर्ण माहिती आहे. जिल्हा बँक सर्व नियमांचं पालन करून त्यांची बँक चालूच असते, म्हणून तर त्याला आदर्श बँकेचा किताब मिळालेला आहे. त्याच्यामुळे अशा आदर्श बँकेची बदनामी कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये होता कामा नये याची मला सर्वांनाच विनंती करायची. राजन तेलींनी यापूर्वी तुमच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि आता ते तुमच्यासोबत आलेत. राजन तेलींशी जुळून घेणार का? कारण यापूर्वी तुमच्यावर त्यांनी आरोप केले होते, राणेंवर पण आरोप केले होते. एक गोष्ट अशी आहे बघा, शेवटी किती खोटे आरोप केले तरी सत्य सत्य असतं. सत्याचा नेहमी विजय होतो. निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर इतरांबद्दल द्वेष का बाळगावा याचं कुठलंही कारण नाही. त्याच्यामुळे मी स्वतः काही त्यांच्या पक्षप्रवेशालाही विरोध केलेला नाही आहे किंवा त्यांचं ज्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब निर्णय घेतात की प्रवेश करायचा म्हणून त्यावेळेला निश्चितपणे तो त्यांचा अधिकार आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की ज्या भागातून खरं ते येतात, सावंतवाडी हा त्यांचा मुळात प्रदेशच नाही, त्या भागाचं नेतृत्व आज आदरणीय नेते निलेशजी राणेसाहेब करत आहेत. तर त्यांच्याशी चर्चा एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली आहे आणि ती चर्चा पुरेशी आहे असं माझं स्वतःचं मत आहे. ओके, थँक्यू.